बुलढाणा जिल्ह्यातील बचत गटातील महिला विविध प्रकारचे पदार्थ आणि वस्तू बनवतात, मात्र त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आल्याने खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या संकल्पनेतून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 8 दुकाने उभारून दिली आहेत। राज्यातील ही पहिलीच संकल्पना आहे। त्यातील बुलढाणा शहरात 8 दुकाने उभारण्यात आली। या दुकानांचं तालुक्यातील बचत गटाच्या महिलांच्या उपस्थितीत खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या ठिकाणी आता बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या पदार्थ आणि वस्तूंची विक्री करण्यासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध झाली आहे, ज्यांच्या माध्यमातून बचत गटाच्या महिला आता आपली आर्थिक उन्नती साधणार आहेत। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा। नेमकी संकल्पना आहे? माझी सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे की जे आमचे ग्रामीण भागातील महिलांचे बचत गट आहेत त्यांना लाखो रुपयाचं कर्ज बँका कुठल्याही प्रकारचं तारण किंवा गहाण न ठेवता त्या ठिकाणी देतात। पण महिला ज्या वस्तू त्याच्यावर तयार करतात, निर्माण करतात, त्यांना हक्काचं विकण्याचं कुठेही जागा नव्हती। पूर्वी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी वर्षातून 10 दिवसाचा मेळावा राहायचा आणि त्याच्यातच विक्री करावं लागायची। आणि म्हणून माझ्या लक्षामध्ये आलं की यांना कायमस्वरूपी जर विक्री केंद्र त्या ठिकाणी मिळालं तर या महिलांच्या वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये विकतील आणि चांगल्या प्रकारचा नफा त्यांनाही त्या ठिकाणातून मिळेल आणि महिलांचा उत्साह वाढेल। म्हणून जवळपास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपण हे 8 एक मिनी मॉल सारखे मॉल आणि शॉप त्या ठिकाणी बांधून दिले आणि जिल्ह्यातल्या 14 बस स्थानकावर 14 मिनी आपण या ठिकाणी विक्री केंद्र पुन्हा त्यांना बांधून देत आहोत। तसंच यांना पॅकेजिंग आणि बाकीच्या ट्रेनिंग वगैरेसाठी MIDC मध्ये आपण त्यांना 1-1 एकराचे प्लॉट 5 ठिकाणी नाममात्र किमतीमध्ये म्हणजे 1 रुपयाच्या किमतीमध्ये त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व महिलांमध्ये वस्तू निर्माण करण्याचा एक फार मोठा उत्साह आहे आणि त्यांनाही एक आशेचा किरण दिसतो आहे की आम्ही निश्चित यातून नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे की लखपती दीदी म्हणजे एका महिलेचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त वर्षामध्ये असायला पाहिजे, त्या जास्तीत जास्त लखपती दीदी बुलढाणा जिल्ह्यातून तयार करण्याचं आमचं मानस आहे।